दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि आता मात्र आपण एक नजर टाकूया सगळ्यांचं लक्ष असलेल्या पोल ऑफ पोलवर। नेमका हा पोल ऑफ पोल काय सांगतोय, दिल्लीमध्ये कुणाची सत्ता येणार पाहूयात या पोल ऑफ पोल मध्ये। दिल्ली कुणाची आपण बघतोय, मॅट्रिक्सचा सर्वे जो आहे त्यामध्ये भाजपला 35 ते 40 जागा, काँग्रेसला 1 आणि आपला 32 ते 37 जागा मिळतील असं मॅट्रिक्सचा पोल सांगतोय। तर चाणक्यनं भाजपला 39 ते 44, काँग्रेसला 2 ते 3 आणि आपला 25 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। पोल डायरीनं 42 ते 45 जागा भाजपला आणि काँग्रेसला 2 तर आपला 18 ते 25 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे। तर आपण बघतोय पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत भाजपची सत्ता येईल असं सध्या तरी दिसतंय। मॅट्रिक्स पोल नुसार भाजपला दिल्लीत 35 ते 40 जागा, मॅट्रिक्स नुसार आपला 32 ते 37, काँग्रेसला केवळ 1 जागा मिळेल। पोल ऑफ पोल नुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार असल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा पाहूयात आपण ही पोल ऑफ पोलची आकडेवारी। दिल्लीमध्ये आज मतदान पार पडलेलं आहे, निकाल येणार आहे आणि त्याआधी पोल ऑफ पोल समोर आलाय। मॅट्रिक्सनं भाजपला 35 ते 40 जागा, आपला 32 ते 37 जागा दिलेल्या आहेत। चाणक्यनं 39 ते 44 जागांवर भाजपला यश मिळेल असं म्हटलंय, तर आपला 25 ते 28 जागा। पोल डायरीनं 42 ते 45 जागी भाजपचा विजय होऊ शकतो असं सांगितलंय, तर आपनं 18 ते 25 जागा भाजपला मिळतील असं इथं म्हटलेलं आहे। अर्थातच आजच मतदान पार पडलेलं आहे, त्यामुळे हे पोल ऑफ पोल आहेत, हा काही निकाल नाहीये। हा पोल ऑफ पोलचा आकडा आपण बघतोय। या ठिकाणी भाजप दिल्लीमध्ये सत्तेत येऊ शकते अशी, तर आपण बघतोय दिल्लीत भाजपची सत्ता येणार असं पोल ऑफ पोलनं या ठिकाणी आकड्यांमधून म्हटलेलं आहे। दिल्ली कुणाची, तर दिल्ली सध्या पोल ऑफ पोलमध्ये भाजपची असल्याचं दिसतंय। गेल्या 10 वर्षांपासून आपची इथं सत्ता आहे आणि आता आपच्या सत्तेला आपला इथं हॅट्रिक काही करता येणार नाही असं सध्या तरी दिसतंय। पोल ऑफ पोल नुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येईल असं या ठिकाणी हे सगळे अंदाज सांगतायत। मॅट्रिक्सनं 35 ते 40 जागा भाजपला दिल्या आहेत, तर आपला 32 ते 37 जागा दिल्या आहेत। चाणक्यानं 39 ते 44 जागा भाजपला मिळतील असं म्हटलंय आणि आपला 25 ते 28 जागा मिळतील असं सांगितलंय। तर पोल डायरीनं 42 ते 45 जागा भाजपला मिळतील, तर आपला 18 ते 25 जागा मिळतील असं सांगितलेलं आहे। काँग्रेसला मात्र 2 किंवा 3 इतक्याच जागा मिळतील असाही अंदाज या ठिकाणी पोल ऑफ पोल मधून समोर आलेला आहे। त्यामुळे भाजपची आता दिल्लीमध्ये सत्ता येऊ शकते असं पोल ऑफ पोलचे आकडे सांगतायत। अरविंद केजरीवाल यांची सत्ता इथं होती, गेल्या 10 वर्षांपासून आपची सत्ता दिल्लीमध्ये आहे, परंतु आपला आता दूर करून भाजप सत्तेत येऊ शकतं असं या पोल ऑफ पोलमध्ये म्हटलंय। थेट जाऊया दिल्लीत, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय पोल ऑफ पोलनं अरविंद केजरीवाल यांची आप जी आहे ती बाजूला जाऊन भाजपची सत्ता येईल असे आकडे दिसतायत। बरोबर आहे स्नेहल, तुम्ही म्हणताय जसं ज्या विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल केलेले आहेत त्या वृत्तवाहिन्यांचा हा अंदाज आहे आणि त्यांचे पोल ऑफ पोल आपण साम टीव्हीवरती दाखवतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये मागच्या 10 वर्षांपासून असलेलं आम आदमीचं पार्टीचं सरकार जाऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार राजधानी दिल्लीमध्ये येऊ शकतं। प्रामुख्याने जर यात सांगायचं झालं तर सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम आदमी पार्टीबद्दलची जी अँटी इन्कम्बन्सी होती तो अँटी इन्कम्बन्सीचा मोठा तोटा जो आहे तो आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये बसताना दिसतोय आणि म्हणूनच आम आदमी पक्षाचं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये येऊ शकतं अशा अनेक एक्झिट पोलचा अंदाज जो आहे तो अनेक एक्झिट पोलनी वर्तवलेला आहे। अर्थात काही वेळापूर्वी मतदान पार पडलेलं आहे सगळ्याच पक्षांकडनं, म्हणजे प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम आदमी पक्ष असेल या दोन्हींकडनंही दावा केला जातो की दिल्लीमध्ये आमचं सरकार येईल। मात्र सध्या तरी एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली गेलेली आहे। आता एक्झिट पोलचा अंदाज नेमका कशा पद्धतीने खरा होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भारतीय जनता पार्टीकडनं प्रामुख्याने जर सांगायचं झालं स्नेहिल तर प्रचारामध्ये जे मुद्दे उपस्थित केले गेले होते त्या मुद्द्यांचा फायदा भाजपला झालेला आहे अशा पद्धतीचा देखील अंदाज, नक्कीच अशाच पद्धतीचं इथं वातावरण दिसतंय। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।